Hello students. In previous lecture we studied about access specifiers or visibility mode in C++. Now in today's lecture we study about member functions of classes in C++. म्हणजे मेंबर फंक्शन्स आणि डेटा मेंबर्स दोन पार्ट असतात प्रोग्राममध्ये. म्हणजे काय करू शकता तुम्ही व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि फंक्शन डिक्लेरेशन. म्हणजे फंक्शन कशा पद्धतीनं लिहिता येते क्लासमध्ये ते आज आपण बघणार आहे. फंक्शन दोन प्रकारे आपल्याला लिहिता येते, इनसाइड ए क्लास आणि आउटसाइड ए क्लाससुद्धा आपण काय करू शकतो आहे फंक्शन डिक्लेअर करू शकतो आहे, फंक्शन्स डिक्लेरेशन्स करू शकतो आहे. ते कशा पद्धतीने करायचं आहे आज आपण बघूयात. Member functions are the functions which have their declarations inside the class definition and works on the data members of the class. The definition of member functions can be inside or outside the definition of class. म्हणजे तुम्ही क्लासच्या आतमध्ये किंवा क्लासच्या बाहेर म्हणजे इनसाइड किंवा आउटसाइड आपण काय करू शकतोय फंक्शन्स लिहू शकतोय. इफ द मेंबर फंक्शन्स इज डिफाइंड इनसाइड द क्लास definition, it can be defined directly, but if it is defined outside the class, then we have to use the scope resolution operator along with class name along with function name. म्हणजे काय तुम्हाला जर तुम्ही इनसाइड क्लास जर फंक्शन डिक्लेअर केलेला असाल तर तुम्ही काय करू शकताय डायरेक्टली डिफाईन करू शकताय. पण जर तुम्ही आउटसाइड क्लास तुम्हाला फंक्शन डिक्लेअर करायचं असेल तर तुम्हाला स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर वापरून क्लास नेम आणि फंक्शन नेम देऊन स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर वापरून आपल्याला आउटसाइड क्लाससुद्धा काय करू शकतो आहे आपण मेंबर फंक्शन्स डिक्लेअर करू शकतो आहे. आता दोन्ही प्रकारे आपण एक्झाम्पल बघूया. इनसाइड क्लास कशा पद्धतीनं फंक्शन डिक्लेअर करता येते आणि आउटसाइड क्लास कशा पद्धतीनं फंक्शन्स डिक्लेअर करता येत. बघा एक एक्झाम्पल घेऊया. मी काय केलेलं आहे क्लास क्यूब घेतलेला आहे. क्लासमध्ये काय केलेलं आहे मी इंट साईड नावाचं काय केलेलं आहे मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. कुठला इंटिजर टाईपचा कशा थ्रू पब्लिक केलेला आहे मी. पब्लिक आहे काय माझा ॲक्सेस स्पेसिफायर आहे. आता मी काय केलेलं आहे इंट गेट व्हॉल्यूम मी काय केलेलं आहे डिक्लेरेशन फंक्शन गेट व्हॉल्यूम विथ नो आर्ग्युमेंट्स अँड नो रिटर्न टाईप्स आहेत का इथं आर्ग्युमेंट नाहीत. नो रिटर्न टाईप आहे. इंटिजर रिटर्न टाईप आहे कुठला नो आर्ग्युमेंट अँड रिटर्न टाईप इंट. मी काय केलेलं आहे क्लास क्यूब घेतलेला आहे. एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे साईड नावाचा आणि त्या क्लासमध्ये मी काय केलेलं आहे एक फंक्शन घेतलेलं आहे गेट व्हॉल्यूम नावाचं. त्याला इंटिजर टाईप आहे रिटर्न टाईप आणि काय आहेत आर्ग्युमेंट मी काय केलेले आहेत पास केलेले नाही आहेत. इफ वी डिफाईन दी फंक्शन इनसाइड द क्लास देन वी डोंट नीड टू डिक्लेअर इफ फर्स्ट वी कॅन डायरेक्टली डिफाईन द फंक्शन. म्हणजे काय जर तुम्ही इनसाइड क्लास जर फंक्शन डिक्लेअर केलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे डिक्लेअर करायची गरज नाही आहे. आपण काय करू शकतो डायरेक्टली डिफाईन करू शकतो. आता काय केलेलं आहे बघा ते मी काय आता एक झालं मग काय केलं इनसाइड क्लास मी फंक्शन्स घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी अजून एक घेतलेलं आहे क्लास क्यूब. परत साईड नावाचा काय केलेला आहे मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. आता तिथे काय केलेलं फक्त मी फंक्शन्स घेतलेले त्याच्यामध्ये मी काहीही कोड लिहिला नव्हता ब्लॉक्स ऑफ कोड. आता मी काय केलेलं आहे ह्या प्रोग्राममध्ये इंट गेट व्हॉल्यूममध्ये मी काय केलेलं आहे रिटर्न साईड इंटू साईड मी फॉर्म्युला घेतलेला आहे. मला क्यूब काय करायचं आहे रिटर्न करायचं आहे. बट इफ वी प्लॅन टू डिफाईन दी मेंबर फंक्शन्स आउटसाइड दी क्लास definition then we must declare the function inside class definition and then define it outside. म्हणजे बघा आता दोन प्रकारे बघा एक्झाम्पल घेतलेला आहे. आता पहिलं एक्झाम्पलमध्ये काय झालं हा फक्त एवढाच पार्ट होता. काय केलेलं होतं एक व्हेरिएबल आणि मी फंक्शन्स फक्त काय करून घेतलेलं होतं डिक्लेअर करून घेतलेलं होतं. फंक्शन जर तुम्ही फक्त क्लासमध्ये डिक्लेअर करून घेतला असेल तर तुम्हाला आउटसाइड क्लास मेंबर फंक्शन डिफाईन्ड आउटसाइड क्लास डेफिनेशन म्हणजे आता काय करायचं आहे ह्या फंक्शन आता हा मी काय केलेलं आहे फक्त फंक्शन इथं डिक्लेअर केलेलं आहे. माझा फंक्शन डेफिनेशनचा पार्ट काय केलेला आहे मी आउटसाइड क्लास घेतलेला आहे. म्हणून कसं लिहिताना काय कसं लिहायचं आहे बघा इंट क्यूब हा माझा काय झाला क्लास नेम आहे. स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर कंपल्सरी वापरायचं आहे ज्या वेळेला तुम्ही आउटसाइड क्लास मेंबर फंक्शन डिफाईन करताय त्यावेळेला. जर तुमचं इनसाइड असेल तर तुम्हाला स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर वापरायची गरज नाही आहे. परत क्लास नेम वापरायची गरज नाही आहे.
पण ज्यावेळेला तुम्ही आउटसाईड क्लास डेफिनेशन डिक्लेअर करणार आहे त्यावेळेला डेफिनेशन घेणार आहे त्यावेळेला तुम्हाला स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर, क्लास नेम आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फंक्शन नेम द्यायचं आहे. समजलं? त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जो पाहिजे ज्या पद्धतीचा तुम्हाला आउटपुट पाहिजे त्या पद्धतीचे तुम्ही काय करू शकताय, आउटपुट म्हणजे ज्या ब्लॉक्स ऑफ कोड काय करू शकताय, तुम्ही लिहू शकताय. समजलं? पहिल्या प्रोग्राममध्ये फक्त मी हा पार्ट करून घेतलेला होता, क्यूब इनसाइड, आणि फक्त काय केलेलं आहे, नो आर्ग्युमेंट विथ इंटिजर टाईप इंटिजर टाईप काय घेतलेलं आहे, एक फंक्शन घेतलेलं. ते फंक्शन मला जर आउटसाईड क्लास घ्यायचा असेल तर मला अशा पद्धतीनं लिहावं लागतं, इंटिजर क्यूब, स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर, फंक्शन नेम, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॉक ऑफ कोड तुम्ही लिहू शकताय. आता मेन मेथडमध्ये काय, द मेन फंक्शन फॉर बोथ दी फंक्शन्स डेफिनेशन विल बी सेम. जरी तुम्ही इनसाइड क्लास आणि आउटसाईड क्लास मेंबर फंक्शन्स घेतलेला असेल तरी तुम्ही मेन फंक्शन तुम्ही मेन फंक्शन घेताना काय करणार आहे, दोन्हींना सुद्धा इनसाइड आणि आउटसाईड क्लाससाठी सुद्धा फंक्शनसाठी काय करते, डेफिनेशनसाठी सेम प्रोसेस आहे. इनसाइड मेन we will create object of class and we will call the member function using dot operators. म्हणजे जर रेग्युलरली जसे आपण मेन फंक्शन लिहितो त्याच पद्धतीने आपण क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे आणि डॉट ऑपरेटर वापरून मेंबर फंक्शनसाठी आपण काय करू शकतोय, मेंबर फंक्शन कॉल करू शकतोय डॉट ऑपरेटर वापरून. बघा आता, कॉलिंग द मेंबर फंक्शन्स इन C++. Similar to access the data members in the class, we can also access the public member functions through the class using object using the dot operator. म्हणजे आता ह्याच्या अगोदर आपण काय करू होतो, डेटा मेंबर्स आपण कॉल करत होतो त्याच पद्धतीने आपण डॉट ऑपरेटर वापरून मेंबर फंक्शनसुद्धा कॉल करू शकतोय. बघा एक्झाम्पलमध्ये इंटिजर मेन, आता दोन्ही प्रोग्राममध्ये दोन एक्झाम्पल दाखवले मी, त्याच्यातला या दोन्हींना सेम एकच मेन फंक्शन आपण वापरू शकतोय, सेम आहे दोन्हींना पण. इनसाइड क्लास मेंबर फंक्शन तुम्ही डिक्लेअर करत असाल तरी हेच मेन फंक्शन वापरू शकताय आणि आउटसाईड क्लास जरी तुम्ही कॉल करत असाल तरी आपल्याला सेम मेन मेथड काय करू शकताय, आपण क्रिएट करू शकतोय. आता बघा, क्यूब माझा क्लास होता म्हणून मी काय केलं, क्यूबचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, क्यूब C1. आता C1 नावाचा मी काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. साईड हा माझा काय आहे, साईड नावाचा माझा हा डेटा टाईप आहे. डेटा टाईप आहे वरच्या प्रोग्राममध्ये मी काय केलेलं आहे, C1 डॉट साईड मी काय केलेलं आहे, माझा डेटा मेंबर कॉल केलेला आहे, कसा, डॉट ऑपरेटर वापरून. आता C1 डॉट इक्वल्स टू मी काय केलेलं आहे, मी व्हॅल्यू असाइन करून घेतलेली आहे. आता मी ती व्हॅल्यू असाइन केल्यानंतर मी काय केलेलं आहे, बघा प्रिंट केलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ क्यूब C1 इक्वल्स टू काय केलेलं आहे, C1 डॉट गेट व्हॉल्यूम. गेट व्हॉल्यूम माझं काय झालेलं आहे, मेंबर फंक्शन आहे. मी काय केलेलं आहे, डॉट ऑपरेटर वापरून मेंबर फंक्शनसुद्धा काय केलेलं आहे, कॉल केलेलं आहे. बघा, ॲज अ तुम्ही डेटा मेंबर डॉट ऑपरेटर वापरून कॉल करू शकताय, ॲज अ मेंबर फंक्शन्स आपण काय करू शकतोय, डॉट ऑपरेटर वापरून कॉल करू शकतोय. म्हणजे काय होणार आहे बघा, आता काय होणार, साईडच्या ठिकाणी काय झालं, 4 व्हॅल्यू कॉपी झाली. 4 व्हॅल्यू कॉपी झाल्यानंतर फॉर्म्युला येणार आहे रिटर्न्समध्ये 4x4x4. 4x4x4 फॉर्म्युला अप्लाय झाल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होणार आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूब C1 इक्वल्स टू 16. समजलं? क्लासमध्ये काय करता येतं आपल्याला, क्लासमध्ये मेंबर फंक्शन्स आपल्याला म्हणजे फंक्शन्स आपण इनसाइड क्लास किंवा आउटसाईड क्लास डिक्लेअर करू शकतोय. जर तुम्ही इनसाइड क्लास डिक्लेअर केलेला असेल तर आपल्याला ते डायरेक्टली ॲक्सेस करता येते. पण जर आउटसाईड क्लासमध्ये तुम्हाला फंक्शन्स लिहायचे असेल तर आपल्याला क्लास नेम, स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर आणि फंक्शन नेम वापरावं लागते. त्याच पद्धतीने मेन फंक्शन दोन्ही इनसाइड आणि आउटसाईड क्लास मेंबरसाठी सेम आहे. समजलं? तर सिमिलरली वी कॅन डिफाईन दी ग्रेटर अँड सेटर फंक्शन्स टू ॲक्सेस प्रायव्हेट डेटा मेंबर्स इनसाइड अँड आउटसाईड दी क्लास डेफिनेशन. म्हणजे आपण गेट आणि सेट मेथडसुद्धा वापरू शकतो आहे. प्रायव्हेट डेटा मेंबर्स आपल्याला इनसाइड आणि आउटसाईड क्लास डेफिनेशनला ॲक्सेस करायचे असतील तर आपण गेट आणि सेट मेथडसुद्धा आपण वापरू शकतो आहे. समजलं? आजच्या लेक्चरमध्ये काय शिकलो आपण? मेंबर फंक्शन्स ऑफ क्लासेस इन C++. मेंबर फंक्शन्स कशा पद्धतीने लिहिता येतात C++मध्ये, क्लासमध्ये मेंबर फंक्शन्स कशा पद्धतीने डिक्लेअर करायचे इनसाइड आणि आउटसाईड क्लास हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात आपण नेक्स्ट पॉईंट. नाऊ वी आर स्टॉप हिअर. थँक्यू.